नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले इकॉनॉमिक्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. बऱ्याच दिवसांच्या कालावधीनंतर आज आपण महत्त्वाच्या विषयाकडे येणार आहोत. तो म्हणजे की जी येणारी राज्यसेवा आहे ही 20 सप्टेंबरला होणार आहे आणि या होणाऱ्या परीक्षेमध्ये जर हमखास आपल्याला भारतीय अर्थव्यवस्था या विषयामध्ये जर 10 मार्क मिळवायचे असेल तर हे 10 मार्क मिळवण्यासाठी आपली MPSC राज्यसेवेसाठी एक भारतीय अर्थव्यवस्था या विषयाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे हे महत्त्वाचे ठरते आणि हीच स्ट्रॅटेजी आज मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे. त्यामुळे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. मित्रांनो, इथनं पुढं आपण महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्सचे रिलेटेड रोज एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. कन्सेप्च्युअल पार्ट प्लस करंट अफेअर रिलेटेड, म्हणजे जेणेकरून तुमचे 10चे 10 मार्क फिक्स तुम्हाला यातून मिळतीलच. त्यामुळे बघायला विसरू नका आणि या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरू करूया मित्रांनो. आज आपण इथे जे बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आज आपण पहिल्यांदा 2015 ते 2019 या काळामध्ये ज्या राज्यसेवेच्या 5 पूर्वपरीक्षा झालेल्या आहेत, या 5 पूर्वपरीक्षांमध्ये जे महत्त्वाच्या टॉपिक्सवर दरवर्षी प्रश्न विचारलेले आहेत किंवा कोणत्या विषयावर किंवा कोणत्या चॅप्टरवर किती प्रश्न विचारलेले आहेत हे सर्व आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. आणि आयोगाचा जो प्रश्न विचारण्याचा ट्रेंड आहे हा सुद्धा आपण ट्रेंड समजून घेणार आहोत. त्यामुळे निश्चिंत राहा की या व्हिडिओमधून तुम्हाला 10 मार्क तुम्हाला मी हमखास गॅरंटी घेतो की याची 10 मार्क्स तुमच्या हातातून कुठे जाणार नाहीत. चला तर मग बघूया आजचे महत्त्वाचे टॉपिक्स. बघा मित्रांनो, 2015 ते 2019 3 ते 4 टॉपिक असे महत्त्वाचे आहे की ज्या टॉपिक्समध्ये दरवर्षी काही ना काही प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले आहे. जसं पहिला टॉपिक जो दिसत आहे तुमचा तो आहे इकॉनॉमिक ग्रोथ, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ह्युमन डेव्हलपमेंट, म्हणजेच आर्थिक वाढ, आर्थिक विकास आणि मानव विकास. हा राज्यसेवेचा सर्वात आवडता टॉपिक असल्यामुळे राज्यसेवेने प्रत्येक वर्षी यावर 2 ते 3 प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही बघू शकता, तुम्हाला चार्टमध्ये दिसतच आहेत. त्यामुळे दरवर्षी यावर काही ना काही प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात. जर आपण 2015 ते 2019चा ॲव्हरेज जर बघितला या चॅप्टरचा तर तुम्हाला हमखास 2 प्रश्न तुम्हाला या चॅप्टरवर मिळणारच आहेत. त्यामुळे हे जर चॅप्टर तुम्ही परफेक्टली केले तर याचे 2 मार्क तुमचे कुठे जाणार नाहीत. दुसरा जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे पॉप्युलेशन. मित्रांनो, लोकसंख्या किंवा जनगणना. आपण याच्यामध्ये जर बघितलं तर दरवर्षी आपल्याला काही ना काही प्रश्न पाहायला मिळत आहे एक्सेप्ट 2018. पण तरीसुद्धा आपण असं म्हणू शकतो की हा सुद्धा टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा आहे. एकही वर्ष असं नाही की ज्यावर या टॉपिकवर प्रश्न विचारलेला नाही आहे. आणि याचाही आपण ॲव्हरेज जर काढलं तर आपल्याला तो ॲव्हरेज हे जवळपास 2 ते 3च्या घरात दिसत आहे. म्हणून पॉप्युलेशन हा जर टॉपिक जर तुम्ही क्लिअर केला तर याचे सुद्धा 2 मार्क्स तुमचे फिक्स आहेत. तिसरा जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे पंचवार्षिक योजना, 5 इयर्स प्लॅन. तर आता बघा, 5 इयर्स प्लॅनलासुद्धा जर आपण ॲव्हरेज काढला तर जवळपास 2 ते 3 प्रश्न 5 इयर्स प्लॅनवर आहेत. म्हणजे नुसते तुम्ही हे 3 टॉपिक केले, इकॉनॉमिक ग्रोथ, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ह्युमन डेव्हलपमेंट, पॉप्युलेशन आणि 5 इयर प्लॅन, हे जर 3 टॉपिक तुम्ही कंप्लीट केले तर तुमचे या 3 टॉपिकचे 6 मार्क्स कंप्लीट होत आहे. आणि पुढचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे पॉवर्टी अँड अनएम्प्लॉयमेंट, दारिद्र्य आणि बेरोजगारी. याच्यावर जर बघितलं तर 2017पासून सलग 2 ते 3 प्रश्न याच्यावर विचारण्यात आलेले आहे. म्हणून आपणही याचा जर ॲव्हरेज काढला तर याचंही ॲव्हरेज म्हणजे आपण असं 1 किंवा 2 प्रश्न याच्यावर दरवर्षी पाहायला मिळतात. असे झाले तुमचे वरच्या 3 टॉपिकचे 6 प्रश्न आणि पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंटचा 1 प्रश्न, असे 7 प्रश्न तुमचे क्लिअर झालेले आहेत. हे फक्त 4 टॉपिक केल्यानंतर. त्यामुळे आता पुढचे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत की ज्याच्यावर अधूनमधून प्रश्न विचारण्यात येतात, जसं की 1991चे आर्थिक धोरण झालं, इन्फ्लेशन म्हणजे चलनवाढ झालं, बँकिंग झालं, करंट अफेअर्स. मित्रांनो, इथं जे करंट अफेअर्स मी मेन्शन केलेले आहे ते इकॉनॉमिक्सशी रिलेटेड करंट अफेअर मी इन्क्लूड केलेले आहे. हे ऑदर तुमचं करंट अफेअरशी रिलेटेड नाही आहे, तर हे इकॉनॉमिक या विषयाशी रिलेटेड जे करंट अफेअर विचारण्यात आलेलं आहे त्याच्याशी संबंधित मी हे करंट अफेअरचे मार्क्स इथे इन्क्लूड केलेले आहे. त्याच्यानंतर टॅक्स सिस्टीम झालं, नॅशनल इन्कम झालं, इंडियन इंडस्ट्रीज झालं किंवा इंडियन करन्सी सिस्टीम झालं.
तर याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, अधूनमधून प्रश्न विचारलेले आहेत. की जसं बघितलं आपण की 1991चं जर आपण बघितलं तर 1991च्या आर्थिक धोरणावरचे जर प्रश्न बघितले तर आपण असं म्हणू शकतो की 1-2 वर्ष आड करून याच्यावर प्रश्न पाहायला मिळत आहेत, बरोबर. तसंच इन्फ्लेशनचं जर आपण बघितलं तर 2015पासून 2017पर्यंत त्याच्यावर प्रश्न नव्हता, पण 18-19ला दरवर्षी 18ला आणि 19ला एक प्रश्न विचारला. म्हणून आपण असं म्हणू शकतो की येणाऱ्या पूर्वपरीक्षेत याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो किंवा येणारही नाही, बरोबर. आणि तेच जर आपण बँकिंग या टॉपिकला जर बघितलं तर 2017पासून ते 2019पर्यंत एकही प्रश्न विचारण्यात आलेला नाही आहे. म्हणून येणाऱ्या पूर्वपरीक्षेमध्ये बँकिंग हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक होऊन जातो, कारण की याच्यावर हमखास तुम्हाला 1 किंवा 2 प्रश्न पाहायला मिळतीलच. आणि बँकिंग या टॉपिकशी रिलेटेड सध्या 2019मध्ये खूप सारं करंट अफेअर घडलेलं आहे. ते कोणतं आहे आपण ते पुढे डिस्कस करणारच आहोत, बरोबर. पण त्यामध्ये बँकिंग हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे की ज्याच्यावर 100% तुम्हाला याच्यावर प्रश्न पडतील म्हणजे पडतीलच. करंट अफेअर्सशी रिलेटेड जे महत्त्वाचे मुद्दे आहेत मी ते चॅप्टरच्या खाली मेन्शन करणारच आहे पुढं, त्याच्यामुळे त्याचं टेन्शन आता घ्यायचं नाही आहे. टॅक्स सिस्टीमचा जर आपण बघितलं तर बघा 2015ला याच्यावर प्रश्न विचारलेला नव्हता, बरोबर. 2015ला याच्यावर प्रश्न विचारलेला नाही आहे. 16ला विचारला, 16ला प्रश्न नाही, 15ला प्रश्न नाही, 16ला विचारला, पुन्हा 17ला प्रश्न नाही, 18ला विचारला, 19ला प्रश्न नाही. म्हणजे 2020ला 100% याच्यावर प्रश्न राहील म्हणजे राहीलच. त्याच्यामुळे आणखी एक महत्त्वाचा टॉपिक तुमचा झालेला आहे तो म्हणजे टॅक्स सिस्टीम झालेला आहे, बरोबर. त्याच्यामुळे टॅक्स सिस्टीमवर येणाऱ्या पूर्वपरीक्षेमध्ये काही ना काही प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. त्याच्यानंतर जर आपण नॅशनल इन्कम घेतलं तर जवळपास 2015पासून 2017पर्यंत एकही प्रश्न नाही. 2018ला एकच प्रश्न पडला आणि 2019ला प्रश्न नाही पडलेला आहे. त्याच्यामुळे 2020ला पडूही शकतो आणि पडूही नाही शकत. त्याच्यामुळे हे चॅप्टर आपल्यासाठी सध्या एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. जेवढं वरचे टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे तेवढा हा टॉपिक सध्या आपल्याशी इम्पॉर्टंट नाही आहे. इंडियन इंडस्ट्रीच्या बाबतीत जर तुम्हाला सांगायचं झालं तर बघा 2017पासून 2019पर्यंत प्रश्नच विचारलेला नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या एक्झाममध्ये 100% तुम्हाला याच्याशी रिलेटेड काही ना काही प्रश्न पाहायला मिळणारच आहे. त्याच्यामुळे जर आपण व्यवस्थित अभ्यास केला आणि इंडियन करन्सी सिस्टीमला जर बघितलं तर आपण डायरेक्ट 2015ला एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि 2015पासून ते आत्तापर्यंत एकही प्रश्न विचारण्यात आलेला नाही आहे. म्हणून इंडियन करन्सी सिस्टीमवर सुद्धा तुम्हाला काही ना काही प्रश्न पाहायला मिळतीलच. म्हणून जर तुम्हाला आता टॉपिक करायचे जे मी रेड पेनने जे टिक केलेले आहेत तेवढे टॉपिक तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट टॉपिक सांगत आहे. एक म्हणजे तुमचं आर्थिक वाढ, आर्थिक विकास, मानव विकास हा पहिला टॉपिक झाला. याच्यावर हमखास तुम्हाला 2 मार्क मिळतील. पॉप्युलेशन याच्यावर हमखास तुम्हाला 2 मार्क मिळतील. तिसरा टॉपिक आहे पंचवार्षिक योजना, याच्यावर हमखास 2 मार्क तुम्हाला मिळतील. पॉवर्टी अँड अनएम्प्लॉयमेंट जर हा टॉपिक केला तर याच्यावर हमखास तुम्हाला 1 किंवा 2 मार्क मिळतील. त्याच्यानंतर तुमचं आहे बँकिंगशी रिलेटेड तुम्हाला 1 किंवा 2 प्रश्न पाहायला मिळतील. टॅक्स सिस्टीमशी रिलेटेड तुम्हाला 1 किंवा 2 प्रश्न पाहायला मिळतील आणि इंडियन इंडस्ट्रीजशी रिलेटेड तुम्हाला 1 प्रश्न पाहायला मिळेल. आणि या प्रत्येक चॅप्टरशी रिलेटेड जे काही करंट अफेअर घडलेलं आहे ते करंट अफेअरशी 1 ते 2 प्रश्न तुम्हाला याच्यात पाहायला मिळतील. असे शुअर शॉट तुम्ही 10 मार्क्स या एवढ्याशा ॲनालिसिसवरनं तुम्ही घेऊ शकतात. चला तर मग आता टॉपिक वाईज आपण बघूया की कोणत्या टॉपिकवर आयोगाने 2015 ते 2019मध्ये भर दिलेला होता आणि येणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी 20 सप्टेंबरच्या पूर्वपरीक्षेसाठी आपण कोणत्या टॉपिक्सवर भर द्यायचा आहे हे आपण समजून घेणार आहोत चॅप्टर वाईज. बघा की पहिला जो सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आपण बघितला होता की आर्थिक वाढ, आर्थिक विकास आणि मानव विकास. तर या चॅप्टरशी रिलेटेड आपण जे बघितलेलं होतं की ज्याच्यामध्ये 2015 ते 2019मध्ये या खालील टॉपिक्सवर भर देण्यात आलेला आहे. जसं फर्टिलिटी रेट झाला, बरोबर. फर्टिलिटी रेट झाला, ब्रुटलँड रिपोर्ट झाला, रिओ समिट झाली, HPI म्हणजे काय आहे, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. या कन्सेप्टवर रिलेटेड प्रश्न विचारण्यात आलेले होते. नंतर GIIच्या कन्सेप्टवर प्रश्न विचारण्यात आलेले ते म्हणजेच जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्सवर प्रश्न विचारण्यात आलेले. इन्क्लुझिव्ह ग्रोथ सर्वसमावेशक वृद्धी आणि त्याच्याशी रिलेटेड योजना यांवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.
MDG म्हणजेच मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आणि SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स यावर काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे आयोगाने आत्तापर्यंत या टॉपिक्सवर भर दिलेला आहे. त्याच्यामुळे आता येणाऱ्या पूर्वपरीक्षेला आपण कोणत्या टॉपिक्सवर भर द्यायचा हे आपण आता बघणार आहोत. तर बघा, मी तुम्हाला रेड पेनमध्ये तिथे दिलेलं आहे की खालील टॉपिक्सवर आपल्याला सध्या भर द्यायचा आहे. ते टॉपिक म्हणजे कोणते आहे बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं म्हणजे MDGच्या ध्येयांमध्ये जे बदल करण्यात आलेले ते बदल 2 वेळा करण्यात आलेले. 1 सप्टेंबर 2000मध्ये जेव्हा हे ध्येय जाहीर करण्यात आले त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 वेळा बदल करण्यात आला. एक 2003मध्ये आणि एक 2008मध्ये. मग हा बदल कोणता झालेला आहे आणि नेमका कोणता आहे हे समजून घेणं आपल्याला महत्त्वाचं ठरतं. त्याचबरोबर MDGचे जे 8 ध्येय आहे व त्यांचा क्रम तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर MDGमध्ये 2015मध्ये MDGचे ध्येय 2000 ते 2015 असा MDGच्या ध्येयांचा कालावधी होता. त्याच्यामध्ये आपल्याला ती ध्येय पूर्ण करायची होती. मग त्या ध्येयांच्या पूर्ततेमध्ये भारताने किती प्रगती केली ते आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. मग त्याच्याशी रिलेटेड आपल्या नीती आयोगाने इंडिया कंट्री रिपोर्ट जाहीर केलेला होता. त्याच्यामध्ये भारताने सांगितलं होतं की भारताने MDGच्या 8 ध्येयांपैकी 6 ध्येयांची पूर्तता केलेली आहे. पण UNDPने जो रिपोर्ट नंतर जाहीर केला त्याच्यामध्ये फक्त भारताने 4च ध्येयांची पूर्तता केलेली होती. मग हा जो कंट्रोवर्शियल जो मुद्दा होता हा मुद्दासुद्धा तुम्हाला एक्झामला विचारला जाऊ शकतो. त्याचबद्दल पुढचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास या शब्दाचा पहिल्यांदा प्रयोग कुठे करण्यात आलेला होता, तर वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजीमध्ये करण्यात आलेला होता 1983मध्ये. तर मग बघा की आणि 1980मध्ये. तर 1983 नंतर काय झालेलं होतं की 1983मध्ये वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट म्हणजे WCED ही जी एक कमिशन स्थापन करण्यात आलेलं होतं किंवा ज्याला ब्रुटलँड आयोग असं म्हटलं जातं, की ज्याच्या नॉर्वेच्या पंतप्रधान ग्रो हार्लेम ब्रुटलँड ह्या त्याच्या अध्यक्षा होत्या. आणि त्यांनी 1987मध्ये एक अहवाल जाहीर केलेला होता अवर कॉमन फ्युचर या नावाने. तर आपल्याला एक्झामला विचारलं जातं की याच्या अध्यक्षा कोण, या आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या पहिल्या. त्याच्यानंतर या आयोगाने जो पहिला अहवाल डिक्लेअर केला होता त्या रिपोर्टचं नाव काय होतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुमची रिओ समिट. मित्रांनो, आजपर्यंत भरपूर वेळा रिओ समिटवर प्रश्न विचारून झालेला, त्याची डेटवर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामुळे रिओ समिट कधी झालेली होती किंवा जेव्हा वसुंधरा परिषद म्हणतो आपण, ती वसुंधरा परिषद कधी झालेली होती. त्याच्यानंतर ठीक 10 वर्षांनी रिओ परिषदेच्या ठीक 10 वर्षांनी म्हणजेच रिओ +10 ही जी 2002मध्ये जी अगेन एक समिट म्हणजे परिषद भरवण्यात आलेली होती, तिच्या कालावधीवर प्रश्न विचारण्यात आलेला नाही आहे. म्हणून येणाऱ्या पूर्वपरीक्षेमध्ये तिच्या कालावधींबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा SDG आपण कधी स्वीकारले, कोणत्या याच्यामध्ये स्वीकारले, तर SDGचे ध्येय आपण कधी स्वीकारले, ते स्वीकारण्यासाठी कोणता अहवाल डिक्लेअर करण्यात आलेला होता. त्याच्यासाठी तुम्हाला हा जो टॉपिक आहे की 25 ते 27 सप्टेंबर 2015ला न्यूयॉर्कच्या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या 70व्या बैठकीमध्ये संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास परिषद भरवण्यात आलेली होती. आणि याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड द 2030 अजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट नावाने एक रिपोर्ट जाहीर करून त्याच्यामध्ये SDGच्या 17 ध्येयांचा समावेश करण्यात आलेला होता आणि त्यांचा कालावधीसुद्धा तिथे मेन्शन केलेला आहे. मग याच्यानंतर आजच्याशी रिलेटेड आपल्याला महत्त्वाच्या काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत की जसं ते HDR ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट. आपल्याला जो ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट आहे SDR, या SDRमध्ये ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत जसं HDI, IHDI, GDI, GII, तर हे महत्त्वाचे कन्सेप्ट आपल्याला महत्त्वाचे ठरणार आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये. आता याच्याशी रिलेटेड कन्सेप्च्युअल पार्ट म्हणजे SDI कोणत्या घटकांद्वारे मोजला जातो, GDI कोणत्या घटकांद्वारे मोजला जातो आणि GII कोणत्या घटकांद्वारे मोजला जातो. मग हे तर झाले कन्सेप्च्युअल पार्टशी रिलेटेड. मग आता याच टॉपिकशी रिलेटेड महत्त्वाच्या चालू घडामोडी कोणत्या घडलेल्या आहेत, तर SDR रिपोर्ट म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2019 जाहीर झालेला आहे. मग त्याच्यानुसार SDIमध्ये भारताची क्रमवारी किती आहे, GDIमध्ये भारताची प्रगती कशी आहे, GIIमध्ये भारताची प्रगती कशी आहे, हे संपूर्ण आपल्याला या चालू घडामोडींमध्ये महत्त्वाचं ठरतं.
तसंच सेम पद्धतीने एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2020 हा सुद्धा प्रकाशित झालेला आहे. मग या सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये भारताने कोणत्या कोणत्या ध्येयांमध्ये प्रगती केलेली आहे, कोणत्या ध्येयांमध्ये भारत मागं आहे, किंवा या रिपोर्टमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचं ठरतं. त्याच्यानंतर महत्त्वाचं की जसं UNDP सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट जाहीर करते, सेम पद्धतीने भारताच्या नीती आयोगाने सुद्धा SDG इंडिया इंडेक्स 2.0 डिक्लेअर केलेला आहे. मग हा रिपोर्ट डिक्लेअर केलेला आहे. मग याच्यामध्ये भारतातील राज्यांची क्रमवारी कशी आहे, महाराष्ट्राची क्रमवारी याच्यात किती आहे, तर हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. या चॅप्टरशी रिलेटेड जे चालू घडामोडी आहे, तर हे 3 महत्त्वाचे टॉपिक आहेत. पुन्हा एकदा सांगतो, SDR 2019, सस्टेनेबल डेव्हलप रिपोर्ट 2020 आणि SDG इंडेक्स 2.0 हे याच्याशी रिलेटेड महत्त्वाचं करंट अफेअर आहे. पुढचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, तो टॉपिक आहे आपला पॉप्युलेशन. मग 2015 ते 2019 या कालावधीमध्ये आयोगाने कोणत्या कोणत्या टॉपिक्सवर भर दिला, तर या खालील टॉपिक्सवर भर दिलेला आहे. त्याच्यातला पहिला टॉपिक आहे की 2011नुसार शहरे आणि त्यांची लोकसंख्या यांच्या जोड्या लावायला प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्याच्यानंतर पॉप्युलेशन पिरॅमिड जो डेव्हलपिंग कंट्रीजचा आहे तो विचारण्यात आलेला होता. सगळ्यात महत्त्वाचं जे धोरण आहे, जे लोकसंख्या धोरण पॉप्युलेशन पॉलिसी ज्याला म्हणतो आपण, ती आहे 2000 सालचे. तर मग हे पॉप्युलेशन धोरण सुद्धा येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. तसेच आत्तापर्यंत आयोगाने जगात जागतिक लोकसंख्या किती टक्के आहे आणि भारताची लोकसंख्या किती टक्के आहे जगाच्या, तसेच शिरगणनात्मक शहरे लोकसंख्या लाभांश, तसेच 2001 ते 2011 या दशवार्षिक शेकडा लोकसंख्या किती आहे, नंतर लिंग गुणोत्तर 2001 ते 2011, नंतर 2011नुसार महाराष्ट्राची घनता जिल्ह्यांनुसार विचारण्यात आलेली होती. तर मग एवढ्या टॉपिक्सवर आयोगाने आत्तापर्यंत भर दिलेला होता. मग आता येणाऱ्या पूर्वपरीक्षेवर आपण हे टॉपिक तर करायचेच आहेत, पण या टॉपिक्स सोडून आणखी कोणत्या टॉपिक्सवर भर द्यायला पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो लोकसंख्या धोरण 2000 सालचे. हे एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दशवार्षिक वाढ जी आहे ती म्हणजेच 2001 ते 2011 म्हणजे 2001च्या तुलनेत 2011मध्ये भारताची आणि महाराष्ट्राची दशवार्षिक वाढ किती टक्क्याने झालेली आहे, हा जो तुलनात्मक डिफरन्स आहे हा आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर घनता, मग ती भारताचीही घनता आणि महाराष्ट्राचीही घनता, मग ही याच्यात पण अगेन सेम 2001ला भारताची घनता किती, 2011ला किती, महाराष्ट्राची 2001ला किती, 2011ला किती. मग 2001च्या तुलनेत 2011मध्ये भारताची कितीने वाढली आणि महाराष्ट्राची कितीने वाढली, मग भारताची किती आहे आणि महाराष्ट्राची किती आहे, असं कंपॅरिझन तुम्हाला करायचं आहे. सेम पद्धतीने बाललिंग गुणोत्तर भारत महाराष्ट्र आणि अगेन 2001-2011नुसार लिंग गुणोत्तर अगेन सेम भारत महाराष्ट्र 2001-2011नुसार. आणि मग या चॅप्टरशी रिलेटेड चालू घडामोडी कोणत्या कोणत्या घडलेल्या आहे महत्त्वाच्या, की बघा सगळ्यात महत्त्वाचं की 11 जुलै 2019 रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा झालेला आहे. आणि आता महत्त्वाचं काय आहे मित्रांनो, की इथे सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की राज्यसेवेलाच्या पूर्वपरीक्षेला चालू घडामोडी कोणत्या विचारल्या जाणार आहेत. तर मित्रांनो की आपल्याला असं माहिती होतं की 4 एप्रिलला आपला पेपर होणार होता आणि तुम्हाला माहितीच आहे की जवळपास 15 दिवस अगोदर पेपर प्रिंट होऊन जातो. त्याच्यामुळे 15 ते 20 दिवस अगोदर पेपर प्रिंट होऊन जातो. त्याच्यामुळे आपला राज्यसेवेचा पेपर प्रिंट होऊन गेलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जानेवारी 2019चं पूर्ण करंट अफेअर आणि मार्च 2020पर्यंतचं करंट अफेअर तुम्हाला पूर्ण करायचं आहे. पण मार्च 2021 नंतरचं करंट अफेअर तुम्हाला राज्यसेवेसाठी करायचं नाही आहे. म्हणून याच्यात जो लोकसंख्या दिन विचारला जाणार आहे तो लोकसंख्या दिन 2019चा विचारला जाणार आहे. मग पुढचं महत्त्वाचं जे करंट अफेअर आहे ते म्हणजेच की जागतिक लोकसंख्या स्थिती अहवाल 2019 डिक्लेअर झालेला आहे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं की जी आता आपली जी महत्त्वाची आता जी आपण डिजिटल जनगणना करणार आहोत ती कोणती करणार आहोत, 2021ची. म्हणजे 2021ची 16वी जी जनगणना आपण डिजिटल पद्धतीने करणार आहोत. मग त्याच्याशी रिलेटेड आपण ती जनगणना कोणत्या पद्धतीने करणार आहोत, त्याच्यावर खर्च किती केला जाणार आहे, हे सगळं तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे 5 इयर्स प्लॅन म्हणजे पंचवार्षिक योजना.
पंचवार्षिक योजनांसंबंधी महत्त्वाचे जे काही ॲनालिसिस आहे, जसं 1951 ते 2011पर्यंतचे जे काही योजनांसंबंधीची जी महत्त्वाचे विधानं आहेत ते विचारली जातात. आत्तापर्यंत आयोगाने 9वी पंचवार्षिक योजना, 10वी पंचवार्षिक योजना, 11वी 12वी पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना यांच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहे. किंवा योजनेचा अवकाश केव्हा देण्यात आलेला होता, महिला व बालकल्याणविषयक योजना कोणत्या आहे, सुरुवातीच्या काळातील 3 महत्त्वाच्या बाबी कोणत्या आहेत, बरोबर. या गोष्टींवर आत्तापर्यंत आयोगाने भर दिलेला होता. मग आता येणाऱ्या पूर्वपरीक्षेमध्ये आपण कोणत्या टॉपिकवर भर द्यायला पाहिजे, तर बघा ते खाली दिलेले आहे तुम्हाला याच्यामध्ये, की पंचवार्षिक योजना ज्या आता तुम्हाला करायच्या आहेत तर त्या नेमक्या कोणत्या करायच्या. तर मित्रांनो, मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की पहिल्या 3 पंचवार्षिक योजना 7वी, आता 7वीच का तर तिला रोजगार निर्मितीची जनक योजना म्हटलं जातं. त्याच्यानंतर 10वी, 11वी आणि 12वी. पण मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्या कोणत्या आहे, 10, 11, 12 सगळ्यात इम्पॉर्टंट योजना आहेत आणि 7वी. त्याच्यानंतर रोजगार निर्मितीच्या योजना तुम्हाला डिटेल्समध्ये करायच्या आहे. मग पहिली रोजगार निर्मितीची योजनेपासून ते आत्ताच्या रोजगार निर्मितीच्या योजनांपर्यंत जेवढ्याही योजना झालेल्या आहेत, मग कोणत्या योजनांमध्ये विलीन करण्यात आलं, सगळं डिटेलमध्ये तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर सर्वसमावेशक वृद्धी जी आहे, इन्क्लुझिव्ह ग्रोथ आपण ज्याला म्हणतो, ते इन्क्लुझिव्ह ग्रोथचे कोणते प्रयत्न कोणत्या योजनांमध्ये करण्यात आले आणि महत्त्वाचे सुरू झालेले जे प्रकल्प आहेत, या वरच्या ज्या पंचवार्षिक महत्त्वाच्या योजना सांगितल्या 1, 2, 3, 7, 10, 11, 12, मग यांच्यामध्ये जे महत्त्वाचे प्रकल्प सुरू झालेले असतील ते प्रकल्पांवर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, तो आहे पॉवर्टी अँड अनएम्प्लॉयमेंट, म्हणजेच दारिद्र्य आणि बेरोजगारी. मग आत्तापर्यंत आयोगाने या टॉपिकवर 2015 ते 2019मध्ये कोणत्या टॉपिक्सवर भर दिलेला होता, तर दारिद्र्याची व्याख्या विचारण्यात आलेली होती, दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत घटक विचारण्यात आलेले होते, दारिद्र्य निर्मूलनाविषयी योजना विचारण्यात आलेल्या होत्या, पिढी ओझा समितीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते, दारिद्र्यविषयक समित्या आणि त्यांचे निकष असा जोड्या लावायला प्रश्न विचारण्यात आलेला होता, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि 2019ची दारिद्र्यविषयक समिती म्हणजे तेंडुलकर समितीशी रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेले होते. मग बघा मित्रांनो, आत्तापर्यंत या टॉपिक्सवर भर दिलेला होता. मग आता आपण येणाऱ्या पूर्वपरीक्षेमध्ये कोणत्या टॉपिक्सवर भर द्यायचा आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्याच्या संकल्पना. त्याच्यानंतर URP, MRP आणि MMRP हे कालावधी नेमके काय आहेत, बरोबर, किती दिवसांचा समावेश होतो हे करायचं आहे. आणि महत्त्वाच्या समित्यांमध्ये तुम्हाला जसं दांडेकर रथ, गौरव दत्त व मार्टिन रॅव्हलिन समिती, लकडावाला समिती, तेंडुलकर समिती आणि रंगराजन समितीचे निकष तुम्हाला पाठच करायचे आहेत. मी काय म्हणत आहे, पाठच करायचे आहेत. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर दारिद्र्य निर्मूलनाचा त्रिआयामी डावपेच काय स्वीकारलेला होता भारताने. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणता आहे, तो बेरोजगारीचे प्रकार. मग ते वेगवेगळे बेरोजगारीचे प्रकार आहेत ते आणि त्यांचं मोजमाप कसं केलं जातं. मग त्या मोजमापाच्या पद्धतीत जसे युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस अँड सबसायडरी स्टेटस किंवा करंट डेली स्टेटस आणि करंट विकली स्टेटस हे तुम्हाला माहिती पाहिजे या तिन्ही मेथड. आणि मग याच टॉपिकशी रिलेटेड महत्त्वाच्या चालू घडामोडी कोणत्या करायच्या आहेत तुम्हाला. बघा, जो नुकताच इकॉनॉमिक सर्वे 2019-20 हा डिक्लेअर करण्यात आलेला आहे. मग या डिक्लेअर झालेल्या अहवालामध्ये सर्वेमध्ये मग जे नियमित पगारदार आहे यांच्या टक्केवारीत किती टक्क्याने वाढ झालेली आहे, 2011-12च्या तुलनेत 2017-18मध्ये किती टक्क्याने वाढ झालेली आहे. त्याच पद्धतीने स्त्रियांमध्ये सुद्धा नियमित पगारदार वर्गामध्ये जवळपास 13% होती आधी आणि ती आता 8% वाढून जवळपास 21% झालेली आहे. ही सुद्धा वाढ तुम्हाला करायची आहे. बेरोजगारीचे जे प्रमाण विचारण्यात आलेले आहे, मग ते भारताचे व महाराष्ट्राचे. आता बघा, या अगोदर बेरोजगारीचं प्रमाण आपण कधी मोजण्यात आलेलं होतं, 2011-12ला. त्याच्यानंतर डायरेक्ट 2017-18ला आपण बेरोजगारीचं प्रमाण किती आहे हे मोजलेलं आहे. आणि तुम्हाला नुकतंच माहितीच असेल की 1972-73 नंतर बेरोजगारीचा दर 2017-18मध्ये सर्वाधिक ठरलेला आहे भारताचा आणि तो किती आहे, 6.1%. आणि मग महाराष्ट्राचा किती आहे. त्याचबरोबर ग्लोबल हंगर इंडेक्स 2019 डिक्लेअर झालेला आहे. जागतिक भूक निर्देशांक किंवा जागतिक उपासमारीचा निर्देशांक डिक्लेअर झालेला आहे किंवा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक डिक्लेअर झालेला आहे. मग हे या चॅप्टरशी रिलेटेड करंट अफेअर होतं की ज्याच्यावर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये भर द्यायचा आहे.
पुढचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, 2015 ते 2019 या कार्यकाळामध्ये आयोगाने परकीय व्यापार या टॉपिकवर प्रश्नच विचारलेला नव्हता. त्यामुळे येणाऱ्या पूर्वपरीक्षामध्ये आपल्याला 100% या टॉपिकवर काही ना काही प्रश्न पाहायला मिळेल. मग आपण या टॉपिकशी रिलेटेड काय काय महत्त्वाचं किंवा काय काय महत्त्वाचे मुद्दे करायचे आहेत, तर ते खालीलप्रमाणे बघा, की भारताचा परकीय व्यापार 2018-19 नुसार मग भारताने सर्वाधिक आयात केलेल्या पहिल्या 3 वस्तू कोणत्या आहेत, सर्वाधिक निर्यात केलेल्या पहिल्या 3 वस्तू कोणत्या आहेत, किंवा परकीय व्यापाराची जर दिशा बघितली आपण, की म्हणजे भारत कोणत्या कोणत्या देशांकडून आयात करतो आणि कोणत्या कोणत्या देशांना निर्यात करतो. मग सर्वाधिक आयात केलेल्या देशांची क्रमवारी विचारली जाऊ शकते किंवा सर्वाधिक निर्यात केलेल्या देशांची क्रमवारी विचारली जाऊ शकते. सेम पद्धतीने जसं आपण वस्तूंचा व्यापार केला तसाच सेवांचाही व्यापार करतो. मग सर्वाधिक कोणत्या सेवांची आयात केली, कोणत्या सेवांची निर्यात केली. तेच 29 ऑगस्ट 2019ला RBIने सर्वाधिक FDI जाहीर करणारे देशांची यादी जाहीर केलेली होती. मग या यादीनुसार पहिले 3 देश कोणते आहेत, किंवा डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडनुसार एप्रिल 2000 ते मार्च 2019 या काळामध्ये FDI करणाऱ्या म्हणजे सर्वाधिक FDI करणारे देश कोणते कोणते आहेत. वर्ल्ड स्टॅटिस्टिकल रिव्ह्यू 2019 सुद्धा डिक्लेअर झालेला आहे. त्याच्यानुसार जागतिक व्यापारामध्ये म्हणजे जागतिक वस्तू निर्यातीत भारताचं स्थान किती, जागतिक वस्तू आयातीत भारताचं स्थान किती, सेवा आयातीत स्थान किती आणि सेवा निर्यातीत स्थान किती, हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला माहिती असेल की सर्वाधिक सोने धारण करणारे देश 10 देश, टॉप 10 देशांची लिस्ट IMFने डिक्लेअर केलेली होती. त्याच्यात भारत 9व्या क्रमांकावर आहे. बरोबर. मग ते कोणते पहिले 3 देश कोणते आहे, भारत कितव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा जो करार करण्यात आलेला होता, RCEP करार, रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टिसिपेंट. मग हा जो करार करण्यात आलेला होता, हा करार नेमका काय आहे, बरोबर. मग या कराराशी रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढचे जे महत्त्वाचे टॉपिक आहे तो म्हणजे 1991चे आर्थिक धोरण. मग याच्याशी रिलेटेड मग तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की त्यावेळेचे अर्थमंत्री कोण होते, LPGचा अर्थ काय आहे, बरोबर, म्हणजेच लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. त्याच्यानंतर 1991च्या संकटाची लक्षणे कोणती कोणती होती, हे 3च टॉपिक तुम्हाला महत्त्वाचे करायचे आहेत. आत्तापर्यंत आयोगाने याच 3 टॉपिकवर प्रश्न विचारलेले आणि याच्याशी रिलेटेड जास्त काही प्रश्न विचारण्यासारखंही काही घडलेलं नाही आहे. त्याच्यानंतर पुढचं जे महत्त्वाचं आपल्याला करायचं आहे ते म्हणजे इन्फ्लेशन चॅप्टर, म्हणजे चलनवाढ चॅप्टर. मग या चलनवाढीमध्ये आपल्याला कोणते कोणते घटक बघा, आत्तापर्यंत आयोगाने WPI कोणत्या घटकांद्वारे मोजला जातो हे विचारण्यात आलेलं आहे. आणि इन्फ्लेशनसाठीचे पुरवठाजन्य घटक म्हणजे जी चलनवाढ होते, मग ही चलनवाढीला पुरवठाजन्य घटक कोणते कोणते आहेत की जे चलनवाढ घडवून आणतात, हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मग येणाऱ्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये आपण कोणत्या टॉपिकवर भर द्यायचा, तर आपल्याला भर द्यायचा आहे ते म्हणजे CPI, WPI म्हणजे कन्झ्युमर प्राईस इंडेक्स, बरोबर, हाऊसिंग प्राईस इंडेक्स आणि सर्व्हिस प्राईस इंडेक्स यांचे आधारभूत वर्ष काय आहे, बरोबर, किंवा चलनवाढीचे कारणं काय काय आहे, परिणाम काय आहे, त्याचे उपाय काय आहे. बघा, तर सध्या भारतामध्ये कोरोना येण्याच्या अगोदर भारतामध्ये मंदीची परिस्थिती होती. म्हणून जसं चलनवाढीवर प्रश्न विचारले जात असतात की चलनवाढीचे कारणं काय आहे, परिणाम काय आहे, उपाय काय आहे, त्याच पद्धतीने मंदीच्या वातावरणाची कारणं काय आहेत, त्याचे परिणाम काय आहेत, त्याच्यावरचे उपाय काय आहेत, हे सुद्धा तुम्हाला येणाऱ्या पूर्वपरीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. पुढचं जे महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो तो म्हणजे आहे इंडियन इंडस्ट्रीज, की याच्याशी रिलेटेड एकच प्रश्न विचारण्यात आला होता 2015 ते 2019 या कार्यकाळामध्ये, की सूतगिरणीचे खालीलपैकी कोणते कोणते कामं आहेत. मग येणाऱ्या पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या टॉपिक्सवर भर द्यायचा आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं जे करंट अफेअर घडलेले आहेत ते म्हणजे कोणते कोणते, तर बघा की नुकतंच महाराष्ट्राने औद्योगिक धोरण 2019 जाहीर केलेलं आहे. IIPच्या बेस इयरच्या बाबत CSOने घोषणा केलेली आहे की 17-18 हे करावं आधारभूत वर्ष. कोर इंडस्ट्रीचा जर आपण ग्रोथ बघितला तर तो निगेटिव्ह ग्रोथ झालेला आहे. महारत्न आणि नवरत्न कंपन्या यांचे निकष आणि तुम्हाला माहिती आहे आता सध्या महारत्न कंपन्या 10 झालेल्या आहेत. मग त्या कोणत्या आहेत, बरोबर. आणि
जर करंट अफेअर्सशी रिलेटेड बघितलं तर नुकतंच आत्मनिर्भर भारत पॅकेज ज्यावेळी भारत सरकारने जाहीर केलं त्यावेळी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांची नवीन व्याख्या करण्यात आलेली आहे. मग ती व्याख्या कोणती आहे नेमकी, बरोबर. त्याच्यानंतर ईज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्ट विथ 2020 हा डिक्लेअर झालेला आहे. ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस इंडेक्स म्हणजे जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक हा डिक्लेअर झालेला आहे 2019चा. त्यात भारताचं स्थान किती आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्टमध्ये भारताचे स्थान किती आहे. तसेच तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाची कॅपॅसिटी किती आहे. आता तुम्ही विचारणार की तारापूर अणुऊर्जा प्रकल्पच का, तर मित्रांनो लक्षात घ्या 1969मध्येच तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाची स्थापना करण्यात आलेली होती आणि तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला जवळपास 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणून याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसंच जगातील तिसरे जे रेल्वे विद्यापीठ आहे ते भारतात स्थापन केले जात आहे बडोदा तिथे. तर मग त्याचे पहिले कुलगुरू कोण आहे. तसेच खाजगी रेल्वे तेजस सुरू झालेली आहेत. मग आत्तापर्यंत कोणत्या खाजगी रेल्वे सुरू झालेल्या आहेत आणि त्यांचा मार्ग कोणता आहे हे विचारलं जाऊ शकतं. आणि BS6 म्हणजे भारत स्टेज 6 जाहीर झालेले आहेत. मग याच्यात सल्फरचे प्रमाण किती आहे, कितीने कमी करण्यात आले, पर्टिक्युलेट मॅटरचे प्रमाण किती आहे हे तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. पुढचं जे महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो तो म्हणजे आहे बँकिंग. तर मग आता बँकिंगबद्दल जर बोलायचं झालं तर बँकिंगमध्ये आत्तापर्यंत 2 टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे 2015 ते 2019 या कार्यकाळामध्ये. एक म्हणजे सहकारी बँकांचं आर्थिक वर्ष विचारण्यात आलेलं होतं आणि वित्तीय संस्था आणि त्यांची स्थापना वर्ष विचारण्यात आले होते, जसे ICICI, IDBI, IIBI, IFCI वगैरे वगैरे. ओके. मग आता येणाऱ्या पूर्वपरीक्षेमध्ये आपण बँकिंग या टॉपिकवर कोणत्या कोणत्या टॉपिक्सवर भर द्यायचा आहे. तर बघा महत्त्वाचं आहे की राष्ट्रीयकृत बँका कोणत्या कोणत्या आहेत, त्यांची संख्या किती आहे आणि नुकतेच जे त्यांचे विलिनीकरण झालेले आहे मग कोणत्या बँकेचे विलिनीकरण कोणत्या बँकेत झालेले आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. तसंच सार्वजनिक क्षेत्रातील ज्या बँका आहेत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे सुद्धा विलिनीकरण झालेले आहेत आणि हे विलिनीकरणसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच पद्धतीने अग्रणी बँका. मग आता तुम्ही अगेन विचारणार की अग्रणी बँकाच का, तर अगेन 1969मध्ये याची स्थापना करण्यात आलेली होती, सुरू करण्यात आलेल्या होत्या आणि 2019मध्ये या अग्रणी बँकांना 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत म्हणून अग्रणी बँका. त्याच्यानंतर RRBs रिजनल रुरल बँक्स. नंतर डिफरन्स बिटवीन स्मॉल फायनान्स अँड पेमेंट बँक्स की लघु वित्त बँका आणि देय बँका यांच्यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे. अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा काय आहे, त्याचे निकष काय आहे. नाबार्ड, बरोबर. नंतर RBIचे परंपरागत आणि पर्यवेक्षणात्मक कार्य. मॉनिटरी पॉलिसीमध्ये तुम्हाला CRR काय आहे, SLR काय आहे, रेपो रेट काय आहे, रिव्हर्स रेपो रेट काय आहे, MSF काय आहे हे विचारलं जाऊ शकतं. किंवा मग भारतातील मग सध्या तुम्हाला एक वेळा आयोगाने असा प्रश्न विचारलेला होता की भारतातील बँकांचे प्रकार एका साईडला दिलेले होते आणि दुसऱ्या साईडला त्यांची संख्या दिलेली होती आणि तुम्हाला जोड्या लावायला प्रश्न विचारलेला होता. मग तसंही कदाचित यावेळी आता संख्या बऱ्याचशा कमी झालेल्या आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या, त्यामुळे याचाही प्रश्न अगेन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर बेसल नॉर्म्स, NPA नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स काय आहे. तसंच नर्सियन समिती 1 आणि नर्सियन समिती 2 या तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पुढचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे टॅक्स सिस्टीम. मग मित्रांनो टॅक्स सिस्टीममध्ये आत्तापर्यंत आयोगाने 2015 ते 2019मध्ये 2च प्रश्न विचारण्यात आलेले होते. एक म्हणजे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत आणि पर्सनल इन्कम टॅक्स रिलेटेड विधानं देण्यात आलेली होती. मग येणाऱ्या पूर्वपरीक्षेमध्ये आपण कशावर भर द्यायचा आहे, तर बघा हे सगळं करंट अफेअर्सशी रिलेटेड घडलेलं आहे. पर्सनल इन्कम टॅक्सचे नवीन स्लॅब इंट्रोड्यूस केलेले आहे. कॉर्पोरेट टॅक्समध्ये बदल करण्यात आलेला आहे. डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स रद्द करण्यात आलेला आहे, बरोबर. एंजल टॅक्सचा उल्लेख करण्यात आलेला आहे. GST कॉम्पन्सेशन ॲक्टनुसार बऱ्याचशा राज्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे केंद्र सरकारकडनं. मग या टॅक्सचे रिलेटेड गोष्टी घडलेल्या आहेत आणि या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या ठरणार आहे येणाऱ्या परीक्षेसाठी. मग आता पुढचा महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. मग राष्ट्रीय उत्पन्नावर आत्तापर्यंत 2015 ते 2019मध्ये ग्रीन GDPशी रिलेटेड प्रश्न विचारण्यात आलेले होते. मग येणाऱ्या पूर्वपरीक्षेत आपल्याला कोणत्या कोणत्या कॉन्सेप्टवर भर द्यायचा आहे, तर बघा GDP काय आहे, GNP काय आहे, बरोबर.
मग जसं ऑर्गनायझेशन CSO NSSO, आता तुम्हाला माहिती आहे CSO आणि NSSOचं मर्जिंग करण्याची प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यानंतर NSC नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन. मग हे काय आहे, या तिन्ही ऑर्गनायझेशन्स काय आहे, यांचे कार्य काय आहे, यांची स्थापना कधी झाली, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि चालू घडामोडीशी रिलेटेड मग काय विचारलं जाऊ शकतं की इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे, म्हणजे आर्थिक वाढ जी झालेली आहे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये किंवा इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये किती झालेली हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट, बरोबर, जागतिक आनंदी अहवाल हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो 2020चा. आणि पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे इंडियन करन्सी सिस्टीम. मग भारतामध्ये की आत्तापर्यंत 2015 ते 2019 या कार्यकाळामध्ये एकच टॉपिकवर प्रश्न विचारलेला होता, तो म्हणजे की भारतात चलन निर्मितीसाठी कायमस्वरूपी सुवर्णसाठा किती असावा, असं विचारण्यात आलेलं होतं. तर मग येणाऱ्या पूर्वपरीक्षेमध्ये आपण कोणत्या टॉपिक्सवर भर द्यावा, तर बघा, पायाभूत पैसा काय आहे, बरोबर, त्याच्यानंतर पैशांचा संख्यात्मक सिद्धांत काय आहे, पैशांच्या पुरवठ्यामध्ये M1 काय आहे, M2 काय आहे आणि M3 काय आहे, मग एंजल्स लॉ, सेज लॉ, जिफेन गुड्स, बरोबर. नंतर चालू घडामोडींमध्ये काय घडलेलं आहे, तर 20 रुपयाचं नवीन नाणं इंट्रोड्यूस झालेलं आहे. मग त्याचं वजन किती आहे, त्याच्यावर कोणतं चित्र आहे, काय आहे, हे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर आणि ह्याच्यानंतर महत्त्वाचं मित्रांनो की काही ज्या महत्त्वाच्या योजना आहेत, बरोबर, की त्यांच्यावर दरवर्षी काही ना काही प्रश्न पाहायला मिळतो. तर त्या योजनांमध्ये महत्त्वाच्या 2019नुसार जर आपण योजना बघितल्या तर 25 डिसेंबर 2019ला अटल भूजल योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेची डिटेल्स तुम्हाला माहिती पाहिजे किंवा त्याची डिक्लेरेशन डेट माहिती पाहिजे. त्याच्यानंतर जन आरोग्य योजना किंवा आयुष्मान भारत योजना, त्या जन आरोग्य योजनेला आयुष्मान भारत योजना म्हणतात आणि तिचं दुसरं व्हर्जन लॉन्च केलेलं आहे, म्हणून त्याला 2.0 म्हटलेलं आहे. तर मग पहिली आयुष्मान भारत योजना कधी डिक्लेअर केली होती, 25 सप्टेंबर 2018ला. आणि आयुष्मान भारत 2 योजना कधी सुरू केली, मग पुन्हा सप्टेंबर 2019मध्ये. मिशन इंद्रधनुष्य 2.0, आता हे मिशन इंद्रधनुष्य या अगोदर 25 डिसेंबर 2014ला सुरू करण्यात आलेलं होतं. मग सध्या त्याचा पूर्वीचा आवाका वाढवून 12 लसी आता याच्यात करण्यात आलेल्या. मग त्या कोणत्या लसी कोणत्या आजारांशी रिलेटेड आहे, विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 2019ला जलजीवन मिशनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली होती. मग ते नेमकं जलजीवन मिशन काय आहे, त्याची टॅगलाईन काय आहे, याची टॅगलाईन विचारली जाऊ शकते, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर कृषीशी संबंधित अनेक योजना या 2019 या वर्षामध्ये सुरू करण्यात आलेल्या होत्या, जसं की पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना, जी 24 फेब्रुवारी 2019ला डिक्लेअर झालेली होती. त्याच्यानंतर PM कुसुम योजना, बरोबर. त्याच्यानंतर कृषी उडान योजना काय आहे, किसान रेल योजना काय आहे, प्रधानमंत्री किसान मानधन योजना काय आहे, जी 9 ऑगस्ट 2019ला डिक्लेअर झाली. तसेच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की काही राज्यांच्या कृषीविषयक योजना दिलेल्या असतील आणि दुसऱ्या साईडला त्यांचे राज्य दिलेले असतील आणि तुम्हाला जोड्या लावायला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हा सगळ्यात इंटरेस्टिंग प्रश्न असू शकतो मित्रांनो. तर लक्षात ठेवायचं आहे की कालिया योजना ओडिशा राज्याची आहे, रयत बंधू योजना तेलंगणाची आहे, कृषक बंधू पश्चिम बंगालची आहे, अन्नदाता सुखीभव आंध्र प्रदेशची आहे आणि छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजना महाराष्ट्राची आहे. तर एवढ्या सर्व महत्त्वाच्या कृषीविषयक योजना आहेत आणि त्यांची राज्य आहेत. ही राज्य आणि त्यांच्या योजना तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. कदाचित ह्याच्यावर तुम्हाला जोड्या लावायला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, तर एवढे महत्त्वाचे टॉपिक होते आणि त्याच्याशी रिलेटेड आपण सगळंच बघितलेलं आहे की कोणत्या टॉपिक्सवर भर द्यायचा आहे आणि कोणत्या टॉपिक्सवर आत्तापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेले आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा एकदा तुम्हाला इम्पॉर्टंट चॅप्टर सांगून देतो की जे चॅप्टर्सवर तुम्हाला भर द्यायचा आहे. बघा, पहिले चॅप्टर पुन्हा एकदा सांगतो, आर्थिक वाढ, आर्थिक विकास, मानव विकास, हमखास 2 मार्क. पॉप्युलेशन हमखास 2 मार्क. पंचवार्षिक योजना हमखास 1 किंवा 2 मार्क. पॉवर्टी अँड अनएम्प्लॉयमेंट हमखास 1 किंवा 2 मार्क.
त्याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे बँकिंग, हमखास 1 ते 2 मार्क. टॅक्स सिस्टीम 1 मार्क. इंडियन इंडस्ट्रीज 1 मार्क. आणि करंट अफेअर्सशी रिलेटेड तुम्हाला 2 ते 3 प्रश्न पाहायला मिळतील. असे शुअर शॉट तुम्हाला 10 मार्क आयोगाचे मिळतीलच. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून विद्यार्थ्यांना या भारतीय अर्थव्यवस्था या चॅप्टरमध्ये शुअर शॉट 10 मार्क मिळतीलच. धन्यवाद मित्रांनो.